थोडीशी खुशखबर देणारी बातमी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी। तब्बल 5 वर्षांची सेंट्रल रेल्वेच्या पदरी नवी ट्रेन येणार आहे। जानेवारी महिन्यात ही नवी ट्रेन धावणार असल्याची माहिती मिळते। अक्षय भाटकर आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अक्षय, रोजच मरे त्याला कोण रडे असं म्हटलं जातं मध्य रेल्वेच्या बाबत, पण आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुश खबर। मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खरंच खुश खबर असेल, कारण की अक्षरशः 5 वर्षांनंतर मध्य रेल्वेला एक नवीन ट्रेन मिळते। आपल्याला माहिती आहे की खूप मोठा हा इतिहास आहे। वेस्टर्न रेल्वेवरून ज्या नवीन ट्रेन येतात किंवा नवीन सुविधा येतात, त्यानंतर सेकंड हँड ज्या सुविधा होतात त्यानंतर सेंट्रल रेल्वेला येतात। पण आता मात्र ही खूप महत्वाची गोष्ट आहे की एक सिमेंसची जी गाडी आहे ती गाडी आता तयार झालेली आहे चेन्नईच्या ICF फॅक्टरीमध्ये, आणि ती जी गाडी आहे ती सध्या रेडी आहे आणि ती चेन्नईवरून आता मुंबईला त्याची सुरुवात झालेली आहे। जानेवारीच्या फर्स्ट आठवड्यामध्ये ही गाडी सेंट्रल रेल्वेला येईल आणि त्याच्यानंतर ती सेंट्रल रेल्वेवर यूज केली जाईल। ही पहिल्यांदा असं घडतंय 5 वर्षांमध्ये की एक नवीन गाडी सेंट्रल रेल्वेला मिळते। पण एक दुःख आहे की अजूनही बंबार्डियर ज्या लोकल आहेत त्या अजूनही सेंट्रल रेल्वेला मिळत नाहीयेत। त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे पण तरी देखील त्या मिळत नाहीत अजूनही। त्याच्यामुळे जोपर्यंत बंबार्डियर मिळत नाही तोपर्यंत सेंट्रल रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्या अर्थाने खुश होणार नाही। पण त्यातही एक छोटीशी खुशी आपण बोलू शकतो की एक नवीन गाडी तुर्तास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मिळते आहे। नक्कीच, त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर देणारी बातमी। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।